इंदिये सुकाळे जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे गहना दियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमच्या जवळपास 9 मार्गणा बघून झालेले आहे. दर्शन मार्गणेपर्यंत दर्शन, संयम, ज्ञान मार्गणा, वेद मार्गणा, योग मार्गणा, गती मार्गणा आणि आम्ही 10व्या मार्गणेवर आहे लेशा मार्गणा. या लेशा मार्गणामध्ये कृष्ण, नील आणि कापोत या 3 प्रकारच्या लेशांच्या परिणामांमध्ये आम्ही 24 स्थानं बघितली. आज आम्हाला बघायचंय पीत आणि पद्म 2 लेशांमध्ये 24 स्थान कसे लागतील. शेवटी जीवांच्या परिणामांवर लेशा अवलंबून आहे. कशा जीवनामध्ये कष्ट असतात यावर लेशा ठरली जाते. अत्यंत संक्लेश परिणाम असेल तर कृष्ण लेशेचा परिणाम राहील आणि अत्यंत मंद परिणाम असेल तर तो शुक्ल लेशेचा परिणाम राहील आणि त्याच्या तरतेमतेत असंख्यात लोक प्रमाण जीवांच्या परिणामांची संख्या आहे. परंतु ठोकळ मानाने 6 मध्ये याची विभागणी केलेली आहे आणि 6 मध्ये जरी विभागणी केली तरीही त्या ठिकाणी उत्तम, मध्यम, जघन्य अशा प्रकारे प्रत्येक लेशा 3 प्रकारांनी वर्णित केल्या गेलेली आहे. आम्ही आमच्या परिणामांच्या माध्यमातून आमची कोणती लेशा आत्ता आहे हे आम्हाला ज्ञात होऊ शकतं. आता आपल्याला बघायचं आहे पीत आणि पद्मलेशा या 2 शुभलेशा आहेत आणि ह्या शुभलेशा असल्यामुळे नरक गतीमधल्या जीवांना ह्या लेशा संभवनीय नाही. आणि या गुणस्थानाचा जर आम्ही विचार केला तर पीत आणि पद्मलेशा पुढे 8व्या गुणस्थानात जसा हा जीव श्रेणी आरोहण करतो तसं त्या जीवाला एक शुक्ललेशाच आहे. पण तोपर्यंत पीत आणि पद्मलेशा जीवाला असू शकतात. मिथ्यात्व अवस्थेमध्ये देखील जीवांचे मंद परिणाम असेल तर पीत आणि पद्मलेशा असू शकतात. म्हणून या लेशेमध्ये गुणस्थानं असणार आहे 1 ते 7 पर्यंत आणि या दृष्टीने हा चार्ट आपल्याला पीत आणि पद्म लेशेचा बघायचा आहे. गती किती राहतील यामध्ये पीत आणि पद्म लेशेमध्ये? गती राहतील 3 गती राहतील. नरक गती न नरक राहणार. गती नाही राहणार. नरक गती राहणार नाही आणि तिर्यंच, मनुष्य आणि आणि देवगती. देवगतीमध्ये देवगती राहील. कर्मभूमीच देखील राहील आणि भोगभूमीच देखील राहील. भोगभूमीच मध्ये तर मुख्यत्वे करून पीत पद्म शुक्ल लेशाच आहे. परंतु कर्मभूमी मधल्याही जीवांना तिर्यंच गतीतील जीव काही जीव मंद परिणामी असतील तर त्यांना देखील पीत आणि पद्मलेशा असू शकते. इंद्रिय किती राहतील? पंचेंद्रियच राहील फक्त. पंचेंद्रियच राहील हा जीव. काय कोणतं राहील? रस रसकाय. रसकायच राहील. योग किती राहतील? सगळेच राहतील ना, सगळेच असतील. हो, सगळेच राहतील. 15ही योग राहतील. कारण पीत आणि पद्मलेशेवाला मुनी पण बनणार आहे आणि आहारक द्विका योगवाला पण असू शकतो आणि म्हणून त्या सगळेच्या सगळे योग या ठिकाणी राहतील पीत आणि पद्म मध्ये. आणि शुक्ल लेशेमध्ये तर आहारक द्विक होणारच नाही ना. शुक्ल लेशेत होऊ शकेल आहारक द्विक पण या ठिकाणी पीत पद्म मध्ये पण होऊ शकतं आणि म्हणून पीत पद्म मध्ये 7ही कायोग संभवतात. वेद तिन्ही पण आहे. कषाय पण 25. कषाय पण सगळे आहे. 25ही कषाय आहे. ज्ञान
तीन तर कुज्ञान मला आणि असं वाटतं केवळ ज्ञान सोडून सगळे असतील. हा, केवल चार ज्ञान सोडून सगळे. 4 आणि 3 7. 3 कुज्ञान आणि 4 सुज्ञान. मनपर्यय ज्ञानापर्यंत ज्ञान राहू शकते, केवल ज्ञान मात्र होणार नाही. संयम. आता इथे यथाख्यात संयम नसेल आणि हा, सूक्ष्म म्हणजे संप्रदाय पण सूक्ष्म नसेल. संप्रदाय पण नसेल. यथाख्यात आणि सूक्ष्म संप्रदाय 2 संयम कमी, असंयम, संयमासंयम, सामायिक छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी असे हे 5 संयम राहतील. सूक्ष्म संप्रदाय होणार नाही, कारण त्या ठिकाणी शुक्ललेशाच असते आणि यथाख्यात पण होणार नाही. दर्शन किती राहतील? 3 चक्षु अचक्षु आणि 3 अवधी. दर्शन, चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन. लेशा आता स्वकीय, स्वकीय पीत असेल तर पीत आणि पद्म असेल तर पद्म. भव्य दोन्ही पण असेल, भव्य अभव्य. दोन्ही पण आहे. सम्यक्त्व सगळेच सगळे राहतील. राहतील. सगळे साही सम्यक्त्व राहतील. संज्ञी दोन्ही असतील. संज्ञा असंज्ञा दोन्ही दोन्ही असतील. आहे. आणि टीप दिलेली आहे पीतलेशा असंज्ञी जीवों के भी असं होती है, म्हणजे पद्मलेशा संज्ञी जीवांनाच आहे, ही टीप दिलेली आहे. आहारक दोन्ही दोन्हीही आहे. आहारक अनाहारक दोन्ही आहे. गुणस्थान पहिले ते 1 7 पासून 7 पर्यंत 1 ते 7 7 पर्यंतचे. गुणस्थान. हा. जीव समास सैनी आणि असैनी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पद्मलेशा में मात्र संज्ञी पंचेंद्रिय ही जीव समास होता है. आता पाहिलं आपण तसं. पर्याप्ती साहित्य राहील. साही पर्याप्ती आहे. प्राण 10 प्राण. 10 पण आहे. संज्ञा चारी 4 संज्ञा. 4ही आहे. उपयोग 7 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग 10. दर्शन 10 उपयोग. ध्यान 1 ते 7 आहे, म्हणजे 4ही धर्मदान म्हणजे 12. हा, 12 ध्यान राहतील. मिथ्यात्व आश्रव, आश्रवाचे भेद सगळेच 57 मिळून का प्रकारे पण 57? आश्रव. हा. 57 प्रकारे पण आश्रव आहे. जाती मनुष्य संबंधी 14 14, मनुष्याच्या, 4 तिर्यंच्याच्या देवगतीच्या आणि 4, 4 तिर्यंच्याच्या. 14 आणि 25 22. देवगतीच्या 4. 22 लाख लावले आहे. देव, मनुष्य, पंचेंद्रिय संज्ञी या सगळ्यांच्या मिळून 22 लाख 22 जाती. लाख. हा, आणि कुल 83.5 कुल कोटी. नरक संबंधी कुल इथे अभिप्रेत नाही. भाव औपशमिक भाव सम्यक्त्व आहे. चारित्र नाही, कारण श्रेणी आरोहण करणार नाही. 7 पर्यंत गुणस्थान आहे. श्रेणी आरोहण करणार नाही म्हणून औपशमिक चारित्र नाही. नंतर क्षायिक क्षायिक मध्ये पण सम्यक्त्व राहील. चारित्र बाकी कोणतेही 8 भाव राहणार नाही. नंतर क्षयक्षमिक भावामध्ये 4 सुज्ञान, 3 कुज्ञान, 3 दर्शन, लब्धी 5 लब्धी. 5 लब्धी, क्षयक्षमिक चारित्र नाही, सम्यक्त्व नंतर सम्यक्त्व, देश संयम आणि संयमासंयम. हा, सकल संयम म्हणजे 18च्या 18 भाव या 2 लेशेमध्ये लागू शकतात. क्षयक्षमिकचे 18ही भाव लागतात. नंतर औदैक भावामध्ये 1 गती कमी होईल, म्हणजे 3 एक गती कमी. 4 कशा 3 वेद, दर्शन, औदैक अज्ञान, लेशा लेशा 2च. लेशा 2 आता. लेशा 2. हा. आणि असिद्धत्व. असे हे औदैक भाव राहतील. आणि पारिणामिक भावामध्ये 3ही प्रकारचे पारिणामिक भाव राहतील. आता प्रश्न आहे, पीतलेशा किसे कहते है. पीतलेशावाला व्यक्ती कसा असतो, त्याचं आचरण कसे आहे, त्याचे संस्कार कसे आहे आणि त्याची भावाची अभिव्यक्ती कशी असते. तर दृढता, मित्रता, दयालुता, सत्यकारिता, सत्यवादिता, दानशीलत्व, नंतर स्वकार्यपटुत्व, स्वधर्म समदर्शित्व आदि पीतलेशा के लक्षण है. जो अपने
कर्तव्य अकर्तव्य, सेव्य असभ्य को जानता हो, सब में समदर्शी हो, दान में रत हो, मृदु स्वभावी और ज्ञानी हो, वह सब तेजोलेशा के लक्षण है. पीतलेशेला दुसरं नाव आहे तेजोलेशा, म्हणून तेजोलेशा म्हणजेच पीतलेशा. पद्मलेशा किसे कहते है, की पद्मलेशा पीतलेशापेक्षा ही वरच्या दर्जाची लेशा आहे. त्यामुळे जो त्यागी हो, भद्र हो, चोखा हो, आपण म्हणतो ना चोखा म्हणजे अत्यंत व्यवस्थित व्यक्ती, उत्तम काम करने वाला हो, बहुत भी अपराध या हानि होने पर भी क्षमा कर देने वाला हो, साधु जनों के गुण पूजन में निरत हो, ये सब पद्मलेशा के लक्षण है. सत्यवाक, क्षमा, सात्विक दान, पांडित्य, गुरु देवता पूजन में रुचि आदि पद्मलेशा के लक्षण है. क्या कोई ऐसा पीतलेशे वाला जीव है जिनके 5 मिथ्यात्व नहीं होते. पीतलेशा आहे आणि ज्याला सम्यक दर्शन झालं तो जीव. म्हणजे चौथा ते 7व्या गुणस्थान, चौथ्यात पेक्षाही दुसऱ्यापासूनच घेतलं, मिथ्यात्व पहिल्यातच गेलं, म्हणून दुसऱ्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानापर्यंत लावलं. मिथ्यात्वाचा बंध कुठे संपला, पहिल्या गुणस्थानाचाच बंध विच्छुत्ती आहे. म्हणून दुसऱ्या गुणस्थानाचं आता मिथ्यात्व नाही, पण लेशा मात्र ती राहणार आहे त्याची. त्याच्यामुळे दुसऱ्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थान तक पीतलेशा वाले जीव 5 मिथ्यात्व रूप आश्रव के प्रत्यय उनके नहीं होते. आगे के गुणस्थानों में भी मिथ्यात्व संबंधी आश्रव के प्रत्यय नहीं है, लेकिन उनके पीतलेशा नहीं होती है. प्रश्न पुढचा, क्या ऐसे कोई पद्मलेशा वाले जीव है जिनके 8 कषाय नहीं होती. 8 कषाय कुणाला असणार नाही. 5वा 6वा 7वा गुणस्थान असे. 5, 6 आणि 7व्या गुणस्थानात 8 कषाय त्यांना राहणार नाही. 5वें, 6वें और 7वें गुणस्थान में स्थित पद्मलेशा वाले जीवों के अनंतानुबंधी चतुष्क और अप्रत्याख्यानावरण चतुष्क के निमित्त से आश्रव नहीं होता. आता तसं पाहिलं तर फक्त 8 कषाय 5व्यातच आहे. 6वं 7वं लावलं तर आणखी प्रत्याख्यानावरणाचा पण अनुदय आहे, म्हणजे प्रत्याख्यानावरण ही कषाय त्या ठिकाणी नाही आहे. पण 8 कषाय याही गुणस्थानात नाही या अपेक्षेने ते लावलं. फक्त 8च कषाय विचारलं तर 5वंच गुणस्थान आपल्याला लावावं लागतं. आगे के गुणस्थान में भी इन कषायों के निमित्त से आश्रव नहीं होता, लेकिन वहां पद्मलेशा नहीं पाई जाती. 7 पर्यंतचे आहे. 7च्या पुढे पण आता हे 8 कषाय तर राहणारच नाहीये त्या जीवांना आता पुढे कोणत्याही गुणस्थानात, पण लेशा मात्र 8व्यापासून शुक्ल लेशा झाली आणि म्हणून 7 पर्यंतची गुणस्थानं या ठिकाणी लावलेली आहे. आणि एका दृष्टीने विचार केला तर 8 कषाय नसण्याचं स्थान एकच आहे, 5वं गुणस्थान. कारण 6व्या आणि 7व्या गुणस्थानात 12 कषाय अस्तित्वात म्हणजे उदयात नाही आहे. 12 कषायांचा तिथे क्षयोपशम म्हणा किंवा अनुदय म्हणा अशा प्रकारे आहे. 6वें गुणस्थान, 6वें 7वें गुणस्थान में प्रत्याख्यानावरण चतुष्क भी नहीं है. विवक्षा लिए लक्षात. पुढचा प्रश्न, पीत पद्मलेशा वालों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कितने वेद हो सकते हैं. पीत पद्मलेशा आहे आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे, त्यांचे वेद किती असतील. पीतलेशा वालों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में 2 वेद होते हैं. स्त्री वेद देवों के प्रथम एवं द्वितीय गुणस्थानों वाले की अपेक्षा. कारण ज्याचं मरण समजा पीतलेशेमध्ये झालेलं आहे तर हा देवगतीमध्ये जाऊ शकतो, भोगभूमीमध्ये जन्म घेऊ शकतो, आणि या दोनही ठिकाणी 2च वेद आहे, स्त्रीवेद आणि पुरुषवेद. त्यामुळे या अपेक्षेने देवांमध्ये प्रथम आणि द्वितीय गुणस्थान वालों की अपेक्षा आणि पुरुषवेद
देव में पहले दूसरे चौथे गुणस्थान की अपेक्षा तथा मनुष्यों में चौथे और छठवे गुणस्थान की अपेक्षा. चौथ्यामध्ये समजा त्या जीवाचं मरण लक्षात झालं नाही आलं असेल. वहिनी. वहिनी हे हे पहा, लक्षात नाही आलं. हा खालचं ना पुरुष वेदाचं नाही हे की वरचं पूर्णच पण आपण पूर्णच. हा तर आता पीतलेशावाला निवृत्त अपर्याप्तक जीव आपल्याला पाहायचा आहे. जेव्हा पीतलेशा आपण म्हटली तेव्हा तो नक्की भवनत्रिकामध्ये जन्म घेणार नाहीये. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये तो जाणार आहे. तर कुठे जाणार आहे? देव बनणार आहे किंवा भोगभूमीमध्ये तिर्यंच किंवा मनुष्य कर्मभूमीचा भोगभूमीचा मनुष्य बनेल. भोगभूमीज मध्ये जाईल तर तिथे दोनच वेद आहे म्हणून स्त्री किंवा पुरुष वेद. पहिल्या दुसऱ्या गुणस्थानात मरण झालं तर कोणताही होऊ शकते. स्त्रीवेदी पण होऊ शकतो, पुरुषवेदी पण होऊ शकतो. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात जर पीतलेशायुक्त मरण झालं तर तो स्त्रीवेद किंवा पुरुषवेद कशातही जन्म घेऊ शकतो. म्हणून तिथे अशा प्रकारचा स्त्रीवेदाला प्राधान्य देऊन म्हटलं की तो स्त्रीवेदी झाला. पण देवात जाणारा देवात जाणार हा. हो, देवात जाईल किंवा भोगभूमीज मध्ये जाईल. भोगभूमीज मनुष्य किंवा तिर्यंच होईल. पीतलेशामध्ये नाही ना. पीतलेशेमध्ये कुणाचंही पहिल्या गुणस्थानाचंही पीतलेश आहे ना, तिथे पण मरण होऊ शकतं त्या जीवाचं. तो देवात जाणार आहे समजा तर मग तो मिथ्या दृष्टी देवात नाही ना. मिथ्या दृष्टी देवात नाही जाऊ शकत का? नवग्रैवेकापर्यंत मिथ्या दृष्टी जाऊ शकतो. पहिल्या दुसऱ्या स्वर्गात वैमानिक देव नाही होऊ शकत का मिथ्या दृष्टी? होऊ शकतो. नवग्रैवेकापर्यंत तो जाऊ शकतो ना. त्याच्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानामधला पाहिला आणि म्हणूनच लक्षात येत नाही. दुसऱ्या गुणस्थानाचं कसं येईल? आता समजा एखाद्याचा दुसऱ्या गुणस्थान आहे. दुसरं गुणस्थान कधी होतं त्या जीवाला? प्रथमोपशम सम्यक्त्वाचा जेव्हा काळ 6 आवली किंवा कमीत कमी 1 समय राहिला असेल त्यावेळेला. आता हा जीव असा घ्यायचा जो पीतलेशेमध्ये मरण करणार आहे त्याचं दुसऱ्या गुणस्थानाच्या पहिल्याच भागात मरण झालं म्हणजे त्याच्यासाठी 6 आवली घालवला. याचा अर्थ काय? तो परिणाम त्याचा दुसऱ्या गुणस्थानात संक्लेश रूपाचा होतो आहे है ना. चौथ्या गुणस्थानातून उतरला. पहिल्या समयात कमी संक्लेश राहील, दुसऱ्या समयात आणखी संक्लेश वाढेल. कारण आता हा मिथ्यात्वात जाणार आहे ना, त्याच्यामुळे संक्लेश वाढत जाणार. आणि जर 6 आवली त्याला मिळालेला आहे कालावधी तर त्याच्यामध्ये त्याचे किती संक्लेश वाढतील? खूप जास्त प्रमाणात त्याचे संक्लेश परिणाम होतील कारण तो आता मिथ्यात्वात येणार आहे. मग आता हा जीव समजा या सासादन गुणस्थानाच्या वरच्या भागात मेला कारण त्याचे 3-4 भाग केलेले आहे. पहिल्या भागात मरण झालं तर तो कुठे जाईल? देवगतीत जाईल. दुसऱ्या गुणस्थानात जर मरण दुसऱ्या भागात जर मरण झालं तर तो देव किंवा मनुष्य बनू शकतो. आणि जो मनुष्य बनेल त्यालाही इथे दुसऱ्या गुणस्थानात तो आता स्त्रीवेदी होऊ शकतो. चौथ्या गुणस्थानासाठी नियम आहे, दुसऱ्या गुणस्थानासाठी स्त्रीवेदाचा नियम नाही. त्याच्यामुळे तो इथेही स्त्रीवेद घेऊन जन्म घेऊ शकतो. त्याचे 4 भाग केलेच आहे ना. तिसऱ्या गुणस्थानात मरण झालं तर तो तिथे जाईल. 6 भाग केले त्यात तर खाली शेवटच्या भागात ज्याचं मरण होईल तो एकेंद्रिय पर्याय धारण करतो. दुसऱ्या गुणस्थानात ज्याचं 6व्या भागात मरण होईल तो कोण बनतो? पृथ्वी, पाणी, अग्नी आणि अग्नी नाही, पृथ्वी, पाणी आणि वनस्पती बनू शकतो. अग्निकायिक आणि वायुकायिक नाही बनत. म्हणून तिथे पण जाऊ शकतो तो जीव दुसऱ्या गुणस्थानात मेला तर. आणि तिथे तर नपुंसक वेद आहे. पण इथे आपण अपेक्षा कोणती लावली आहे? 2 वेदाची, स्त्री वेदाची आणि पुरुष वेदाची. म्हणून इथे प्रथम आणि द्वितीय गुणस्थान वालों की अपेक्षा स्त्रीवेद सांगितला. कारण दुसऱ्या गुणस्थानातही मरण झालं तर ती व्यक्ती मरुण स्त्रीवेदी बनू शकते. पहिल्या गुणस्थानात तर ती बनू शकते. आणि आता दुसरी विवक्षा लावली पुरुष वेदाची की आता समजा एखाद्या जीवाचं 4थ्या गुणस्थानात मरण झालं. तसं तर पहिलंच घेतलंय त्यांनी. पहिल्याही गुणस्थानात मरण झालं
तर तो वैमानिक जातीचा देव होऊ शकतो आणि पुरुषवेदी पण बनवू शकतो. काही बाधा नाही आहे त्या ठिकाणी. कारण 16 स्वर्गाच्या वर तर सगळे कोण आहे? अहम इंद्र पुरुषवेदीच आहे ना. 16 स्वर्गापर्यंतच स्त्री आणि पुरुषवेद असा भेद देवांमध्ये पण आहे, वैमानिक देवांपर्यंत. नवग्रैवेकात जन्म होणार असेल तर काय झालं? तो पुरुषवेदीच बनणार आहे. कोणती लेशा? पीतलेशे सोबत तो त्या ठिकाणी अशा प्रकारे बनणार आहे. पण वर पीत नाही राहत, ती शुक्ललेशा असते. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या तिकडे शुक्ललेशा आहे. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या देवामध्ये पहिलं, दुसऱ्या आणि चौथ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. नंतर मनुष्यांमध्ये चौथ्या गुणस्थानात आता देव आहे. देव त्या ठिकाणी बहुतांश वेळेला मिथ्यात्व अवस्थेत जर देवांचं मरण झालं तर मरताना देवांना कोणती लेशा होते? थोड्याफार प्रमाणात संक्लेश परिणाम होतात. जाताना निवृत्त पर्याप्तक शुभ परिणामात जन्म घेतलेला आहे. मरताना जशी 6 महिने आधी पूर्वसूचना मिळाली की आता आयुष्य 6 महिने राहिलाय, काय होतं? संक्लेश परिणाम मिथ्यात्वी जीवाचे होतात. पण हा जीव तशाही अवस्थेत जर त्यांनी पीतलेशा त्याची असेल तर तो काय होऊ शकतो? या ठिकाणी खाली मनुष्य बनून पुरुषवेदी बनू शकतो. पीतलेशेमध्ये मरण होऊन मनुष्य बनू शकतो. वेद त्याचा पुरुषवेद राहील. क्लिअर झालं? नाही, नाही जरा का? गव्हाण आहे, खूप बारीक आहे. हो, बारीकच आहे प्रकरण थोडं. नाही, हे लक्षात पण नाही येते. अजून थोडस विचार करावा लागेल. पहा, नाही समजलं तर उद्या परत पाहू. हो हो. आणि 6व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने लावलाय पुरुषवेद. हे तर आहारक दिग्वाल्याच्या अपेक्षेने पुरुषवेद लावला. हे तर क्लिअर आहे. आणि हाही जीव असा घ्यायचा की निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आपल्याला पीत आणि पद्मलेशा पाहायची आहे. तर पीत आणि पद्मलेशा संभाव्य ठिकाणी कुठे कुठे असू शकते ते जीव आम्हाला बघायचे आहे निवृत्त अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. 6व्या गुणस्थानात म्हणून फक्त पद्मच असेल का मग? कोणत्या? की मग पीत पण 6व्या, तुम्ही आता म्हणाले 6व्या गुणस्थानात तर पद्मच असेल की पीतही असू शकते मग? पीतही असू शकते, पीत पद्म दोन्ही असू शकते. पद्मलेशा वालोंकी निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमा एक पुरुषवेधी होता आहे. परत सांगितलं टीप की पद्मलेशा वाल्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये एक पुरुषवेदच त्या ठिकाणी असतो. देव में पहले, दूसरे, चौथे गुणस्थान की अपेक्षा और मनुष्य में चौथे और 6वें गुणस्थान की अपेक्षा पुरुष वेद जानना चाहिए. देवांमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या गुणस्थानात, तिसऱ्यात तर मरण नाही, त्यामुळे तिसरं गुणस्थान वगळलेलं आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या गुणस्थानात आता पहा, जो एखादा जीव आहे तो जर समजा पहिल्या भागात मेला तर आता आपण बघितलं की तो देवपर्यायीतच जाणार आहे. देवपर्यायीत जाणार आहे तर तो कोणता राहील? त्या ठिकाणी पुरुषवेदही घेऊ शकतो. म्हणून तशा प्रकारचे जीव त्या ठिकाणी राहतील अशा तऱ्हेने हे पाहिलेलं आहे. आणि देवांगनाओं में पद्मादी लेशाए नाही होती. देवांगना ज्या आहे त्यांच्या पीतच लेशा होते, निवृत्त अपर्याप्तक. पद्मलेशा त्यांची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत राहणार नाही. पुढचा प्रश्न, पद्मलेशा वालों के स्त्रीवेद कहाँ कहाँ पाया जाता है? पद्मलेशा आणि स्त्रीवेद. आतावर काय सांगितलं? देवांगनाओं में पद्मादी लेशाए नहीं होती. मग पद्मलेशा मनुष्यातच होईल. स्त्रीवेद मनुष्यों में प्रथम गुणस्थान से 7वें गुणस्थान तक कशाच्या अपेक्षेने लावली? स्त्रीवेद भावाच्या अपेक्षेने. कारण 7वं गुणस्थान म्हटलं आणि स्त्रीवेदी म्हटला याचा अर्थ भावाच्या अपेक्षेने कथन आहे. पंचेंद्रिय संज्ञी तिर्यंचके प्रथम गुणस्थान से 5वें गुणस्थान तक और आगे के गुणस्थान इनके नहीं होते.
पंचेंद्रिय संज्ञी तिर्यंच त्यालाही प्रथम गुणस्थानापासून 5व्या गुणस्थानापर्यंत श्रीवेदीवाल्याला पण ते गुणस्थान संभवनीय आहे आणि त्याच्या पुढे 5वं तिर्यंच गतीतील जीव जातच नाही. इनके कारमाण का योग एवं निवृत्त अपर्याप्तक अवस्था में पद्मलेशा नहीं होती. फक्त नियम हा आहे की ते पर्याप्तक असताना त्यांना अशा प्रकारची पद्मलेशा युक्त श्रीवेदी ते राहू शकतात, परंतु निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत म्हणजे कारमाण काय योग असताना आणि त्यांना पद्मलेशा तिथे होणार नाही. थोडं बारीक प्रकरण आहे आणि एकदम हे प्रकरण थोडस समजायला थोडस म्हणजे या ठिकाणी निवृत्त अपर्याप्तक अवस्था म्हटली की पहिल्यांदाच आपल्याला पाहावं लागतं तो जीव कुठून कुठे जन्म घेणार आहे आणि त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्था आम्हाला नेमकी कुठली पाहायची आहे. कारण जाताना येताना कोणत्या स्थळांना आम्हाला लक्ष केंद्रित करायचंय हे या ठिकाणी महत्वाचं आहे. येतानाचीच पाहिजे. हा, आता येतानाची पाहिजे, कधी कधी जातानाची, इथून जातानाचाही जीव पाहावा लागेल. देवगती जन्म घेणार आहे तर मग इथून मरण करणारा जीव पाहावा लागेल. देवगतीतून येणार आहे तर तिकडनं येणारा पाहावा लागेल. पीत पद्मलेशा में कम से कम कितने प्राण होते हैं. कम से कम किती प्राण लावायचे. निवृत्त पर्याप्तकाच्या अपेक्षेने 7 प्राण लावावे लागतात. 5 इंद्रिय, काय बल आणि आयु. हा, काय कमी कराल. वचनबल, श्वासोश्वास आणि मनोबल 3 कमी होईल. पीत पद्मलेशा के साथ 7 प्राण किस किस योग में होते हैं. कोणत्या कोणत्या योगामध्ये पीत आणि पद्मलेशेमध्ये 7 प्राण संभवनीय आहे. वरचे 7 प्राण पण ते लावायचे कुठे. पीत आणि पद्मलेशात कसे लावायचे. मनुष्यात येणारा असेल जीव तर लावावं लागेल 7 प्राण असे निवृत्त पर्याप्तक अवस्थेत. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत म्हणजे कोणत्या अवस्थेत. वैक्रियक मिश्र, औदारिक मिश्र मध्ये. मनुष्यामध्ये येणारा, इथे येणारा, मनुष्यमध्ये येणार. मनुष्यमध्ये येणारा म्हणजे वैक्रियक मध्ये पण लावावं लागेल ना. वैक्रिक मध्ये पण तो देवगतीत. मला आधी वाटलं फक्त औदारिक मध्ये नाही. आता समजा या ठिकाणी कसा लावायचा. आता 7 प्राण. एखादा देवगतीमधला जीव आहे. देवगतीमधला जीव त्या ठिकाणी काय केलेला आहे, त्यांनी 4थ्या गुणस्थानात मरण केलं. देव पर्यायी मध्ये ज्याचं 4थ्या गुणस्थानात मरण होईल तो नियमपूर्वक तिर्यंच होणार नाही. तो कोण होणार आहे. मनुष्य होणार आहे. जर सम्यक्त्व सहित जर त्या देव पर्यायी मध्ये ज्याचं मरण होईल तो नियमाने तिर्यंच्या आयुमध्ये जाणार नाही. नरक आयु तर त्याला जाताच येत नाही. तो मनुष्य किंवा तिर्यंच्या त्याच्यासाठी खुल्या होत्या, पण तो नियमपूर्वक तिर्यंच्या आयुष्यात ज्याचं 4थ्या गुणस्थानात मरण होईल तो जीव जाणार नाही. म्हणजे त्याची कारमाण काय योग असताना जर 4थं गुणस्थान आहे कारमाण काय योगामध्ये तर काय झालं, त्याचा लेशा कशी राहिली. त्याची पीत पद्मलेशा राहिली ना. 4थ्या गुणस्थानात आहे म्हणजे म्हणून त्याची लेशा पीत राहिली किंवा पद्म राहिली आणि त्या जीवाला आता औदारिक मिश्र काय योगामध्ये त्याला अशा प्रकारचे 7 प्राण राहतील. मग कारमाण योगामध्ये, कारमाण कर्मयोगामध्ये आहे ना. कारमाण काय योगातही लावावे लागतील. कारमाण काय योगातही लावायचेच. घेतलंच आहे ते. कारमाण काय योग देवों के तथा मनुष्यों में 4थे गुणस्थान की अपेक्षा. कारण त्याही ठिकाणी आता काय झालेलं आहे, प्राण कमीच लावायचे कारण पर्याप्ती पूर्ण होत नाही. म्हणून त्या ठिकाणी तर प्राण कशाला लावायचे. त्या ठिकाणी प्राणांचाच आहार ग्रहण केल्यावर पर्याप्ती सुरू झाल्या, पण तो तितकं घेऊन येतो, क्षयोक्षम घेऊन येतो म्हणून ते लावायचं. पाहू परत उत्तर. पीत पद्मलेशा के साथ 7 प्राण 4 योगे में होते हैं. वैक्रियक मिश्र का योग. वैक्रियक मिश्र का योगात कसं होईल. देवों के प्रथम द्वितीय एवं 4th गुणस्थान की अपेक्षा. जर तो जीव देवांमध्ये देव पर्याय धारण करत आहे, एखादा मनुष्य इथे मरण पावला आणि तो आता देव पर्याय धारण करणार आहे,
तर वैक्रियक मिश्र काय योगामध्ये त्याचं पहिलं, दुसरं किंवा चौथ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने त्याला 7 प्राण राहतील. नंतर औदारिक मिश्र काय योगाच्या अपेक्षेने कसं की मनुष्य चौथ्या गुणस्थानामध्ये त्याचं देव पर्यायित मरण झालं आणि तो मनुष्य बनत आहे, त्याच्या अपेक्षेने औदारिक मिश्र काय योगात त्याचे 7 प्राण राहतील. आणि कार्माण काय योग देवों के तथा मनुष्यों में चौथे गुणस्थान की अपेक्षा लावलाय त्यांनी. अशा प्रकारे प्राण तिथे 7 राहतील. आणि चौथं लावलं आहारक मिश्र काय योग मनुष्यांच्या अपेक्षेने, की तिथे पण आता प्राण त्याचे कमी झालेले आहे. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत तिथेही 7 प्राण लावावे लागतात. नंतरचा प्रश्न आहे, पीत लेशा वालों के कौन सी संज्ञा का अभाव हो सकता है? 7वा गुणस्थान आहे म्हणजे आहार संज्ञा. आहार संज्ञा त्यांची जाऊ शकते. पीत पद्मलेशा में आश्रव के कम से कम कितने प्रत्यय होते हैं? 7व्या गुणस्थानवरती जीव पहा. म्हणजे काय झाले? 4 कशा आहे? 5 मिथ्यात्व गेले, 12 विरती गेल्या, 4 संज्वलनचे राहिले. नाही पण कम से कम विचारले तर मिथ्यात्व घ्यायचं नाही, अविरती घ्यायचं नाही. हो ना, नाही आहे ना, नाहीच लावायचं. नाही मग फक्त लावायचेच नाही ते. संज्वलन 4 लावायचे. नो कषायमध्ये 2 कषायातही 2 कमी करायचे. कमीत कमी विचारले म्हणून 2 वेद काढून टाकायचे, आणि स्त्री आणि नपुंसक वेद. हा म्हणजे 7 नौकषाय आणि 9 योग. अशा प्रकारे त्यांना 7 आणि 4 11 9 20 कषाय लावायचे. कारण आता कमसे कम विचारलं की नाही, कमसे कम विचारल्यामुळे आम्हाला नपुंसक वेद स्त्री वेद पण आम्ही कमी करू शकलो. कमीत कमी लावायचे म्हणून तो आम्ही जीव पुरुष वेदीच त्या ठिकाणी भावानी पाहिला. आणि म्हणून हा कोण पाहिला जीव? मनपर्यज्ञानी, परिहार विशुद्धी आणि आहारक वृद्धीवाला असा जीव पाहिला तर आम्ही त्या ठिकाणी कषाय कमी करू शकतो, नौकषायातले 2 वेद कमी करू शकतो. आणि म्हणून तसे कमी करून या ठिकाणी 20 कषाय आश्रवाचे प्रत्यय, 20 आश्रवाचे प्रत्यय या जीवांना दोन्ही घ्यायच्या का लेशा? पीठ दोन्ही लेशांमध्ये नाही. हो, दोन्ही लेशामध्ये. समजा आपण पीठ लेशा घेतली तर तिथे तर असंज्ञी असतील. हो, तर ते पीठ मध्ये ना, तर तो पीठवाला हा पर्याप्तक अवस्थेतला पाहिला ना, ते अपर्याप्तक अवस्थेत पाहिलं ना. पद्मलेशा मात्र संज्ञी पंचेंद्रिय जीव समास होती है. पद्म पीठ मध्ये पीठलेशा असंज्ञी जीवों के भी होती है, हे घेतलं त्यांनी. पण हा जीव आपण पीठलेशावाला जो 7व्या गुणस्थानात आहे तो तर संज्ञीच मानावा लागेल ना. तो असू शकतो असंज्ञी पंचेंद्रिय, पण हा तर जीव आपण आता संज्ञीच मानलेला आहे. त्याच्यामुळे हा संज्ञीला घेऊन आपण विचार केला याचा. बाकीचं प्रकरण आता उद्याला पाहू. या प्रश्नावर विचार करा थोडासा. पीठलेशावाला असंज्ञी जीव कोणता असेल? पीठलेशावाला असंज्ञी आता कोणते असतील ते तर आता असं पण मंद परिणामी यांनी काय वाक्य घेतलं? पीठलेशा असंज्ञी जीवों के भी होते है. असंज्ञी जीव आहे पण पंचेंद्रिय जीव आहे, त्याला कदाचित राहू शकत असेल अशी लेशा, मंद परिणाम त्याचे राहू शकत असतील. आता असंज्ञी पंचेंद्रिय जीवच फार कमी आपल्याला त्यांची नावं माहिती आहे. संज्ञी म्हणजे काही पोपट असंज्ञी असतात पंचेंद्रिय, साप काही असंज्ञी पंचेंद्रिय असतात, अजून काही असे जलचर जीव असतील किंवा नभचर जीव काही असे असतील की जे असंज्ञी पंचेंद्रिय आहे. पोपटामध्ये 2ही आहे, संज्ञी पण आहे आणि असंज्ञी पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला नेमकं माहित नाही ते संज्ञी आहे की असंज्ञी आहे. आणि ही नावं काही मिळत नाही आगमामध्ये. असंज्ञी जीव किती आहे, कोणते आहे याचे नावं नाही मिळत इतके उल्लेख. त्याच्यामुळे हे जे घेतले ना, म्हणजे पद्मलेशेत 2 वेद कमी केले म्हणतात, तर मग कसे केले? मग तो पद्मलेशावाला असेल पण पुरुषवेदी आहे, पुरुषवेदीच घ्यायचा. त्याला मनपर्यय ज्ञानही होऊ शकते, मग आहारक द्विकही होऊ शकते, असा घ्यायचा.
आणि हे तर असंज्ञ जीव फार कमी नावं आपल्याला माहिती आहे, असतीलही बरेच जीव, कारण 84 लाख योनी आहे तर जीव तर असतीलच, पण आपल्याला नावं नाही माहिती एवढे त्यांचे. हे तोता वगैरे येते, कबूतर तोता असे येतात काही नावं की जे संज्ञी पण आहे असंज्ञी पण आहे. पुढचं प्रकरण आपण उद्याला पाहू. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड़ कर्म चेतन बंधका अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.